तृतीय अध्याय. श्री सुतजी म्हणाले, हे श्रेष्ठ ऋषीमुनी, आता मी आणखी एक गोष्ट सांगतो. प्राचीन काळी उल्कामुख नावाचा एक मोठा विद्वान राजा होता. ते जितेंद्रिय आणि सत्यवक्ता होते. तो दररोज देवळात जाऊन गरिबांच्या दुःखाला पैसे देऊन दूर करत असे. त्याची पत्नी कमळाप्रमाणे सुंदर मुख आणि सतीस्वादी होती. एके दिवशी भद्रशिला नदीच्या काठी दोघेही श्री सत्यनारायण भगवानासाठी विधीपूर्वक उपवास करत होते. तेवढ्यात एक साधू नावाचा वैश्य तिथे आला. त्याच्याकडे व्यवसायासाठी भरपूर पैसा होता. तो वैश्य नदीकाठी नाव थांबवून राजाकडे आला. राजा उपवास करत असल्याचे पाहून त्याने नम्रपणे विचारले, हे राजा, हे काय करत आहात? मला ऐकायचे आहे. कृपया मलाही हे समजावून सांगा. महाराज उल्का म्हणाले, हे वैश्य ऋषी, मी पुत्रप्राप्तीसाठी माझ्या मित्र आणि नातेवाईकांसोबत श्री सत्यनारायण भगवानांची उपासना आणि पूजा करत आहे. राजाचे म्हणणे ऐकून साधू नावाचा वैश्य आदराने म्हणाला, हे राजा, याची पूर्ण पद्धत मला सांगा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी हे व्रत देखील करेन. मलाही मुले नाहीत. मला विश्वास आहे, हे परिपूर्ण व्रत केल्याने मला नक्कीच मूल होईल. राजाकडून व्रताचे सर्व विधी ऐकून व्यवसायातून निवृत्ती घेतली की वैश्य आनंदाने आपल्या घरी आला. त्याने पत्नीला संतती देणाऱ्या व्रताबद्दल सांगितले आणि मला मूल झाल्याबद्दल मी हे व्रत करीन अशी शपथ घेतली. वैश्यानेही हे शब्द पत्नी लीलावती यांना सांगितले. एके दिवशी त्यांची पत्नी लीलावती भगवान सत्यनारायण यांच्या कृपेने गरोदर राहिली. 10व्या महिन्यात तिने एका अतिशय सुंदर मुलीला जन्म दिला. तेजस्वी पंधरवाड्यात चंद्र जसा वाढतो तशी ती मुलगी दिवसेंदिवस वाढू लागली. त्यांनी मुलीचे नाव कलावती ठेवले. तेव्हा लीलावतींनी आपल्या पतीला गोड शब्दात आठवण करून दिली की तू जे व्रत पाळण्याचा संकल्प केला आहेस ते तू पूर्ण कर. साधू वैश्य म्हणाले, हे प्रिय कलावती, कलावतीच्या लग्नाला मी हे व्रत पाळणार आहे. अशा प्रकारे पत्नीला आश्वासन देऊन तो व्यवसाय करण्यासाठी परदेशात गेला. कलावती पितृगृहाची वाढ झाली. परतताना जेव्हा साधूने आपली मोठी झालेली मुलगी शहरात तिच्या मैत्रिणींसोबत खेळताना पाहिली तेव्हा त्याला तिच्या लग्नाची काळजी वाटली. मग त्याने एका दूताला बोलावले आणि आपल्या मुलीसाठी योग्य वर शोधण्यास सांगितले. साधू नावाच्या वैश्याची आज्ञा मिळाल्यावर दूत कांचननगरला पोहोचला आणि काळजी घेऊन वैश्याच्या मुलीसाठी योग्य व्यापारी मुलगा घेऊन आला. नमक वैश्य ऋषी आपल्या मित्र आणि नातेवाईकांसह आनंदी झाले आणि त्यांनी आपल्या मुलीचे लग्न त्या पात्र मुलाशी केले. दुर्दैवाने ते लग्नाच्या वेळीही सत्यनारायण व्रत पाळायला विसरले. यावर श्री सत्यनारायण भगवान फार संतापले. त्याने वैश्याला शाप दिला की तुला तीव्र वेदना होतील. आणि मग तो वैश्य आपल्या कामात निपुण आपल्या सुनेसह होड्यांचा ताफा घेऊन सागराजवळील रतनसारपूर नगरी व्यवसाय करण्यासाठी गेला. रतनसारपूरवर चंद्रकेतू नावाच्या राजाचं राज्य होतं. सासरे आणि जावई दोघेही चंद्रकेतू राजाच्या त्या नगरीत व्यवसाय करू लागले. एके दिवशी भगवान सत्यनारायणाच्या भ्रमाने प्रेरित झालेला चोर राजा चंद्रकेतूचे पैसे चोरून पळून जात होता. राजाचे दूत आपल्या मागून वेगाने येत असल्याचे पाहून चोर घाबरला आणि त्याने शांतपणे राजाचे पैसे वैश्याच्या नावे ठेवले, जिथे त्याचे सासरे आणि जावई राहत होते, आणि पळून गेला. दूतांनी त्या वैश्याकडे ठेवलेले राजाचे पैसे पाहून सासरे आणि जावई चोर आहेत असे त्यांना वाटले. ते दोघे सासरे आणि जावई यांना बांधून घेऊन राजाजवळ गेले आणि म्हणाले, तुमचे पैसे चोरणाऱ्या 2 चोरांना आम्ही पकडले आहेत. बघा आणि ऑर्डर करा. तेव्हा राजाने त्या वैश्याचे न ऐकता तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला. अशा प्रकारे राजाच्या आदेशाने त्याला कैद करण्यात आले आणि त्यांची सर्व संपत्ती हिसकावून घेण्यात आली. भगवान सत्यनारायणाच्या शापामुळे त्या वैश्याची पत्नी लीलावती आणि मुलगी कलावती याही घरात खूप दुःखी झाल्या. चोरट्यांनी त्यांचे सर्व पैसे चोरले. मानसिक आणि शारीरिक वेदना आणि भूक आणि तहान यामुळे खूप दुःखी झालेल्या कलावती अन्नाच्या आशेने एका ब्राह्मणाच्या घरी गेली. त्यांनी ब्राह्मण श्री सत्यनारायण भगवानांचे व्रत पद्धतशीरपणे करताना पाहिले. ती कथा ऐकून भक्तिभावाने प्रसाद घेऊन रात्री घरी आली. आईने कलावतीला विचारले, हे कन्या, आत्तापर्यंत कुठे होतीस? मला तुझी काळजी वाटत होती. आईचे म्हणणे ऐकून कलावती म्हणाली, हे आई,
मी एका ब्राह्मणाच्या घरी श्री सत्यनारायण भगवानांचा उपवास पाहिला आणि मलाही ते परिपूर्ण व्रत करण्याची इच्छा आहे. मुलीचे म्हणणे ऐकून आईने सत्यनारायणाची पूजा करण्याची तयारी केली. तिने तिच्या मैत्रिणींसोबत भगवान सत्यनारायणाची पूजा केली आणि उपवास केला आणि माझे पती आणि जावई लवकर घरी परतावे असे वरदान मागितले. तसेच विनंती केली की हे परमेश्वरा, आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आमच्या सर्व पापांची क्षमा करा. या व्रताने श्री सत्यनारायण भगवान प्रसन्न झाले. तो राजा चंद्रकेतूला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, हे राजा, तुम्ही ज्या 2 गणरायांना तुरुंगात टाकले आहे ते निर्दोष आहेत. त्यांना सकाळी सोडा. तू मिळवलेली त्यांची सर्व संपत्ती परत कर, नाहीतर मी तुझे राज्य, संपत्ती, मुले इत्यादी नष्ट करेन. राजाला असे बोलून परमेश्वर अंतर्ध्यान पावला आणि मग सकाळी राजा चंद्रकेतूने दरबारात सर्वांसमोर आपले स्वप्न कथन केले आणि दोन्ही वैश्यांना बंदिस्तातून सोडवून त्यांना दरबारात आणण्याचा आदेश सैनिकांना दिला. येताच दोघांनीही राजाला नमस्कार केला. राजा हळूवार शब्दात म्हणाला, हे महान लोक, तुम्हाला अज्ञानातून असे कठीण दुःख मिळाले आहेत. आता तुम्हाला भीती नाही, तुम्ही मुक्त आहात. यानंतर राजाने त्याला नवीन वस्त्रे परिधान करून दिली आणि त्याने घेतलेल्या रक्कमेचा दुप्पट रक्कम परत करून सन्मानपूर्वक निरोप दिला. दोघेही वैश्य आपापल्या घरी गेले. इति श्री सत्यनारायण व्रतकथा तृतीय अध्याय संपूर्ण. चतुर्थ अध्याय प्रारंभ. सुज्जी पुढे म्हणाले, वैश्याने प्रवास सुरू केला आणि तो आपल्या नगरात गेला. तो थोडा पुढे गेल्यावर दांडी धारण केलेल्या भगवान सत्यनारायणांनी त्यांची परीक्षा घेण्यास सांगितले. हे वैश्य, तुमच्या बोटीत काय आहे? गरिष्ठ व्यापारी हसत म्हणाला, हे दांडिया, तुम्ही का विचारलात? पैसे घेण्याची इच्छा आहेत का? माझी बोट बेलीच्या पानांनी भरलेली आहे. वैश्यांचे असे शब्द ऐकून दांडी परिधान केलेले भगवान सत्यनारायण म्हणाले, तुमचे वचन खरे होवो. असे बोलून तो तिथून निघून गेला आणि काही अंतरावर जाऊन समुद्रकिनारी जाऊन बसला. दांडी महाराज निघून गेल्यानंतर वैश्य आपल्या नित्यकर्मातून निवृत्त झाल्यावर बोट उंच उंच करून बोटीवरील वेली, पाणी इत्यादी पाहून बेहोश होऊन जमिनीवर पडलेला पाहून आश्चर्यचकित झाले. शुद्धीवर आल्यावर त्याला खूप दुःख होऊ लागले. तेव्हा त्याचा जावई म्हणाला, शोक करू नकोस, हा दांडी महाराजांचा शाप आहे. म्हणून आपण त्यांच्या आश्रयाने चाललेले पाहिजे, तोच आपले दुःख संपेल. आपल्या सुनेने बोलणे ऐकून वैश्यदंडी भगवंतांपर्यंत पोहोचला आणि अत्यंत भक्तीने पश्चाताप करून म्हणाला, मी तुला सांगितलेल्या असत्य शब्दांबद्दल मला क्षमा कर. असे म्हणत तो दुःखाने रडू लागला. तेव्हा देवदंडी म्हणाले, हे व्यापारीपुत्र, माझ्या अज्ञानामुळे तुम्हाला वारंवार त्रास होत आहे. तुम्ही माझ्या उपासनेपासून दूर गेला आहात. तेव्हा तो वैश्य म्हणाला, हे देवा, ब्रह्मा, तुझ्या भ्रमाला आदिदेवतांनाही कळत नाही. मग मला मूर्ख कसे कळणार? तू आनंदी राहा. मी माझ्या क्षमतेनुसार तुझी पूजा करेल. माझे रक्षण कर आणि माझे नाव पूर्वीप्रमाणे संपत्तीने भर. त्याचे भक्तिमय वचन ऐकून श्री सत्यनारायण भगवान प्रसन्न झाले आणि त्यांच्या इच्छेनुसार वरदान देऊन अंतर्ध्यान पावले. त्यानंतर सासरे आणि जावई दोघेही बोटीवर आले असताच बोट पैशांनी भरलेली पाहिली. त्यानंतर त्यांनी नियमानुसार भगवान सत्यनारायणाची आराधना केली आणि आपल्या साथीदारांसह त्यांच्या नगरात गेले. जेव्हा तो त्यांच्या शहराजवळ पोहोचला तेव्हा त्याने त्यांच्या घरी एक दूत पाठवला. दूत साधू नावाच्या वैश्याच्या घरी गेला. त्याच्या पत्नीला नमस्कार केला आणि म्हणाला, तुम्हाला पत्नी आपल्या कुटुंबासह या शहराजवळ आला आहात. लीलावती आणि तिची कन्या कलावती त्यावेळी परमेश्वराची पूजा करत होत्या. दूताचे म्हणणे ऐकून ऋषी पत्नीनेच अत्यंत आनंदाने भगवान सत्यनारायणाची पूजा पूर्ण केली आणि आपल्या मुलीला म्हणाली, मी माझ्या पतीला भेटायला जात आहे. तू पूजा पूर्ण कर आणि लवकर ये. पण कलावती पूजा आणि नैवेद्य सोडून पतीला भेटायला गेली. पूजा आणि प्रसादाची अवज्ञा झाल्यामुळे भगवान सत्यनारायण क्रोधित झाले आणि त्यांनी पतीला नावेसह पाण्यात बुडवले. पती न मिळाल्याने कलावती रडत जमिनीवर पडली. बुडलेली आणि मुलीला रडताना पाहून साधू नावाचा वैश्य प्रभावित झाला आणि म्हणाला, हे भगवाना, अज्ञानामुळे झालेल्या पापांसाठी कृपया मला किंवा माझ्या कुटुंबाला क्षमा करा. त्यांच्याकडून असे शब्द ऐकून भगवान सत्यदेव प्रसन्न झाले. आकाशवाणी म्हणाली, हे वैश्य,
तुमची मुलगी माझ्या प्रसाद टाकून आली आहे, म्हणूनच तिचा नवरा गायब झाला आहे. ती घरी गेली आणि प्रसाद घेऊन परतली तर तिला तिचा नवरा नक्कीच मिळेल. आकाशवाणी ऐकून कलावती घरी पोहोचली आणि प्रसाद घेतला आणि मग येऊन तिला आपला पती पूर्वीच्या रूपात सापडला. तिला खूप आनंद झाला आणि तिने आपल्या पतीला पाहिले. त्यानंतर साधू वैश्य यांनी आपल्या मित्र आणि नातेवाईकांसह सत्यदेवाची विधीपूर्वक पूजा केली. या जगातील सर्व सुखांचा उपभोग घेतल्यानंतर शेवटी त्याला मोक्ष प्राप्त झाला. श्री सत्यनारायण व्रताच्या कथेतील 4था अध्यायातील हा संपूर्ण अध्याय आहे.